हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत नसतालाच एक्झाम जवळ येते, टेन्शन आहे. सो डोंट वरी मित्रांनो, वी हॅव स्टार्टेड दिस चॅप्टर. बऱ्याच जणांना त्रास देणारा चॅप्टर आहे, मेथड ऑफ डिफरन्सिएशन किंवा डेरिव्हेटिव्स. पहिले 2 लेक्चर ऑलरेडी आलेले आहेत, तर त्याच तिसरं लेक्चर आहे इम्प्लिसिट फंक्शन. वाचूनच विचित्र वाटतं का? इम्प्लिसिटचा मिनिंग काय रे बाबा? इम्प्लिसिट म्हणजे भेळ. भेळ 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 सगळ्यांना भेळ माहिती काय असतं? ऑब्विसली सर, आमचा फेवरेट आयटम आहे. भेळ म्हणजे काय रे बेटा? व्हॉट इज भेळ? जे ज्यांना कोणाला भेळ म्हणजे मिनिंग समजताना इम्प्लिसिट फंक्शन समजून जाईल. ओके, तर भेळचा मिनिंग असा आहे, भेळ कन्सिस्ट ऑफ काय काय रे बेटा? भेळ मध्ये काय काय गोष्टी असतात? आपले मुरमुरे, त्यानंतर तुमची चटणी आली, फरसाण आला त्याच्यामध्ये, बरोबर आहे. अशा अनगिनत गोष्टी, टमाटे कांदे जे काय तुम्ही टाकता सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर आहे. तर अनगिनत गोष्टी तुमच्या मिक्स झाल्यानंतर जे काहीतरी बनतं त्याला आपण काय म्हणतो? भेळ म्हणतो, बरोबर आहे. तर भेळ मध्ये बघा सगळ्यांचे फ्लेवर असतात, बरोबर आहे. आता आपण जर भेळ बनल्यानंतर मी म्हणतो मला प्रत्येक आयटम सेपरेट पाहिजे, त्याच्या पहिल्याच्या फॉर्म मध्ये तसं भेटेल का? नाही. कारण काय झालं, आता भेळ मध्ये सगळ्यांची टेस्ट काय झाली आहे? मिक्स झाली. सो सिमिलरली इन दिस केस ऑल्सो इम्प्लिसिट फंक्शनचा मीनिंग काय? y and x can't be separated completely. मीनिंग काय आहे? एक्झाम्पल बघा, तुम्हाला म्हणलं मी x into y plus y cube plus x square is equal to sin of xy. अरे बापरे, विचित्र आहे, ओके नाही? xy plus y cube plus x cube is equal to sin of xy. तुम्हाला म्हणलं मी अशा फॉर्म मध्ये y is equal to f of x च्या फॉर्म मध्ये याला लिहून टाका. म्हणजे एका साइडला कम्प्लिटली y ची टर्म, एका साइडला कम्प्लिटली f of x किंवा x ची टर्म. बघूया, आपण ट्राय करूया. या साइडला y cube ठेवला आपण साइडला, y क्यूब ठेवल्यानंतर काय बनलं? इथं एक्स वाय ची टर्म झाली. एक्स क्यूब ला तिकडे टाकूया, साइन ऑफ एक्स वाय मायनस एक्स. आता या काय करायचं? साइन ऑफ एक्स वाय इकडे घेतलं तर बाबा एक्स आहे आणि वाय आहे. मग वाय एक्स वाय तिकडे फेकलं तर त्यामध्ये वाय आला. सो कॅन मी सेपरेट एक्स आणि वाय कम्प्लिटली? सेपरेशन जमेल का आपल्याला? नो, वी कांट सेपरेट दिस. त्याचा मिनिंग काय झाला? तर असं फंक्शन ज्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय ला सेपरेट करू शकत नाही कम्प्लिटली, त्याला आपण काय म्हणतो? इम्प्लिसिट फंक्शन. सिंपल लँग्वेज मध्ये इट्स नथिंग बट अ भेळ. ओके, सगळ्यांचं मिक्स करून टाकलं आपण, त्याला आपण सेपरेट करू शकणार नाही. ओके, सिंपल आयडिया कळली. तर आपण आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं कसं? डेरिव्हेटिव्ह निकालने का कैसे? आता या केस मध्ये जनरली आपण काय लिहितो? रिप्रेझेंट करायला f of x, y is equal to 0. हा जनरल फॉर्मॅट असतो, पण काही फॉर्मॅट फॉलो करायची गरज नाही आपल्याला. ओके, तर बघू आपण. लेट्स आता तुम्हाला मी आता एक्झाम्पल, लेट्स एक्स वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. आता हा एकदम चिल्लर क्वेश्चन आहे तुमच्याकडे, ठीक आहे? एक्स वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स वाय, आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलंय फाइंड द dy बाय dx. क्वेश्चन काढला काय ते? दिस इज दॅट साइन ऑफ एक्स प्लस वाय, आणि तुम्हाला dy बाय dx फाइंड करायचं आहे. आता कसं फाइंड करणार सर? ओके, डोंट वरी. इथं माझ्याकडे एक एक्स फंक्शन आहे, इथे माझ्याकडे काय वाय फंक्शन आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मग मी याला यू पकडतो, याला पकडतो व्ही. ओके, तर मग आपण काय म्हणू? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू इंटू व्ही एक्स dy बाय dx. कारण y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? dy बाय dx. इथपर्यंत क्लिअर आहे? प्लस y साइडला आणि dx बाय dx. इथपर्यंत क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम नाही. u इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घेणार याच्यामध्ये? साइन ऑफ एक्स प्लस वाय. इथपर्यंत क्लिअर आहे? आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम असायला पाहिजे. जर काही प्रॉब्लेम असेल तर मागचे 2 व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, आता इथं तर काही करायची गरज नाही. एक्स dy बाय dx आला, वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आला? 1, गेला खड्ड्यात. आता हे कोणतं बनलं रे फंक्शन? बेटा ऍब्सोल्युटली करेक्ट, यू आर ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. दिस इज कॉम्पोजिट, कारण फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन आहे. तर पहिले बाहेरचं फंक्शन साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आला? कॉस ऑफ
एक्स प्लस वाय आणि इथं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. इथपर्यंत क्लिअर आहे का? एनी डाऊट? आय डोंट थिंक सो. ओके, असेल तरी सांगा मला कमेंट मध्ये काय. ओके, आता बघा याच्यामध्ये दिस इज व्हॉट वी हॅव टू फाइंड. नाउ लेट्स सी कुठपर्यंत झाला आपण. एक्स डीवाय बाय डी काय हाताची गरज आहे का? नाही, त्याचं काम संपलं आहे. प्लस वाय ला पण हाताची गरज नाही. आता फक्त आपण फोकस करणार कोणावर? इथं बघा रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आला इथं 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय आला इथं dy बाय dx. सगळा डेरिव्हेटिव्ह आता फिनिश झालेला आहे. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? बिलकुलच नाही. तर बघा आता याच्यामध्ये आपण x dy बाय dx प्लस काय आला इथं y. आता मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. cos ऑफ x प्लस y इंटू 1 किती आला? cos ऑफ x प्लस y. आणि इथे काय आला? प्लस dy बाय dx इंटू cos ऑफ x प्लस y. आपलं टार्गेट काय? दिस इज अवर टार्गेट. दिस गाय इज अवर टार्गेट. कुठे कुठे येतो रे? इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग एकाला कुठेतरी फेका कोणा या साईडला फेकून द्या. पण चला ठीक आहे. लेट्स से इफ वी फेकिंग दॅट गाय टू दॅट साइड, काय राहिलं सांगा मला इथं मग? मायनस cos ऑफ x प्लस y इंटू काय आला dy बाय dx इज इक्वल टू y ला फेका तिकडे. मग काय बनला तो? मायनस बनला. cos ऑफ x प्लस y मायनस y. मग dy बाय dx काढला कॉमन. काय सांगा इथं मग? x राहिला मायनस cos ऑफ x प्लस y राहिला इज इक्वल टू काय भेटता सांगा मला? cos ऑफ x प्लस y मायनस y. मग फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू काय बनलं सांगा? cos ऑफ x प्लस y मायनस y अपॉन x मायनस cos ऑफ x प्लस y. डन. सो दिस इज युअर फायनल आन्सर. चला लिहून घ्या. घेतलं का लिहून याच्यामध्ये बेटा? इज इट क्लिअर? नो, नो क्लिअर, नो क्लिअरिंग एनिथिंग. असं कसं जमतंय बेटा? चला आता याला सॉल्व करायला काहीतरी ट्रिक पाहिजे की नाही? आहे, ट्रिक आहे. ट्रिक इज देअर. आपण काय करूया? याला व्यवस्थित लिहूया. आपल्याला जागा भेटेल काहीतरी. एक्स वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. क्वेश्चन नीट लिहून घेऊया. एक्स वाय इज इक्वल टू. आता कधी पण असा फॉर्मॅट आला, कोणता फॉर्मॅट म्हणायचा? इम्प्लिसिट आहे. तर सगळ्यांना एका साईड आणून घ्या. काय बनला? एक्स वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजे फंक्शन काय बनलं आपलं? हे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0 आपण आणलं. तर या फंक्शनला आपण जर आपल्याला df बाय dx किंवा याला dy बाय dx आपल्याला काढायचं आहे याच्यामधून, तर काय करायचं बघा? मायनस डो एफ अपॉन डो एक्स अपॉन डो एफ बाय डो वाय. नवीन काय आहे? व्हॉट द हेक इज दिस? हे परत आम्ही डी ला सहन केलं. आता हे नवीन डो काय आलंय? डोचा मिनिंग काय? पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल म्हणजे अर्धवट. अर्धवट आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. अर्धे काय भानगडी सर? पहिलेच पूर्ण कळायला तयार नाही. अर्धवट गोष्टी कशाला आणतात तुम्ही याच्यामध्ये? टेन्शन घेऊ नका. अर्धवट गोष्ट म्हणजे काय? आता इथे फक्त एफ ला कोणासोबत डिफरन्शिएट करायचं? एक्स कीपिंग काय? वाय कॉन्स्टंट. बघा आता पुन्हा लक्ष द्या. घेऊ क्वेश्चन पुन्हा द्यायचा. आता बघा इथे मायनस, पहिले तर या साईडला काढून घेऊ. मायनस df बाय dx. आताच काय म्हणलं? एक्स व्हेरिएबल, तर वाय काय याच्यामध्ये? इथं काय करायचं? वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याला घेऊन देणं नाही. मग आपलं सांगा आता आपलं फंक्शन काय रे बेटा? एक्स वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय. आता इथं वाय कॉन्स्टंट आहे. नीट लक्ष द्या. वाय काय याच्यामध्ये? कॉन्स्टंट म्हणजे फक्त राहायला कोण? एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे बाहेर मायनस 1 म्हणजे कोणासोबत? वाय आला. त्यानंतर इथं साइन ऑफ एक्स प्लस वाय. वाय काय याच्यामध्ये? कॉन्स्टंट आहे. करेक्ट. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ हा काय आपल्याकडे? साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय. आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, वाय चा डेरिव्हेटिव्ह 0. 0 का? का 0? कारण वाय इथे काय? कॉन्स्टंट आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर डो एफ अपॉन डो वाय कीपिंग काय याच्यामध्ये? एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग काय सांगा? अगेन फंक्शन कुठे आपलं? डो बाय डो वाय एक्स वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय.
आता इथे काय कॉन्स्टंट आहे? व्हॉट इज कॉन्स्टंट? एक्स कॉन्स्टंट. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग y ला आपण व्हेरिएबल y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय आला? 1. कॉन्स्टंट कोणासोबत? x. आता इथं साइन x काय कॉन्स्टंट आहे, y काय व्हेरिएबल कोणासोबत? y सोबत. मग आन्सर काय आला इथं? मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. कॉस मध्ये कोणाला? x प्लस y. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय? 0. का 0? कारण x काय माझं कॉन्स्टंट आहे आणि y चा डेरिव्हेटिव्ह आला 1. बघा रे, जर मी या दोघांचा रेशो घेतला, बघा मायनस इंटू वाय मायनस वाय आहे इथं, मायनस इंटू मायनस प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आहे, एक्स मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय, एक्स मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. तर आपला आन्सर एक्झॅक्टली मॅच झालेला आहे. तर ट्रिक मध्ये लिहून घ्या. सो दिस इज युअर ट्रिक. याला आपण काय करूया, मस्त स्टार मार्क्स देऊया डिफरंट डिफरंट पेन्स. येस, ग्रीन पेन. बघा तुमचा किती क्वेश्चन फास्ट सुटतो याच्यामुळे, आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि याच्यासाठी कंडिशन काय आहे? अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला आणायचं. कळलेपर्यंत तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करा, काही फरक पडत नाही. थोडंसं फक्त लेंदी पडेल, ठीक आहे. हा कसं बघा 2 स्टेप मध्ये आपला आन्सर आलेला आहे. चला हे लिहून घ्या आणि ट्रिक मध्ये लिहून घ्या. कुठे नाव काय टाकू आपण? ट्रिक. चला लिहून घ्या बरं. एवढं लिहिलं का पोरांनो? लिहिलं का? चला ओके, लिहिलं सर, आम्ही लिहिलं. सर आता हीच ट्रिक वापरून आपण एक नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघू तुम्हाला जमतो का? क्वेश्चन जमतो का? बापरे, एवढा बोल. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये काय बेटा क्वेश्चन? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3aXy इज इक्वल टू काय? 0. तुम्हाला फाइंड आउट करायचं काय याच्यामध्ये? dy बाय dx ची व्हॅल्यू किती? याच्यात तुम्हाला ऑप्शन दिलेत, पण ऑप्शन देणार नाही तुम्हाला. नो, आय विल नॉट गिव्ह ऑप्शन्स. चला ट्रिक काय? dy बाय dx फाइंड करायचं म्हणजे काय फाइंड करणार आपण? मायनस डो एफ अपॉन डो एक्स अपॉन डो एफ विथ रिस्पेक्ट टू डो वाय. पहिले डो एफ बाय डो एक्स. आता बघा रे, हे फंक्शन इज इक्वल टू 0 आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनच दिलेला आहे. सो फंक्शन काय आला आपलं? एफ काय आला? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3aXy इज इक्वल टू काय? 0. फंक्शन 0 आपण पकडत होतो, बरोबर आहे. त्याला डो एफ बाय डो एक्स बघूच बरं तुम्हाला किती जमतंय. मिनिंग काय याच्यामध्ये? डो आला मिनिंग काय? एक्स व्हेरिएबल आहे, वाय काय? कॉन्स्टंट आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, वाय क्यूब डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy बाय dx. तर यस, ऍब्सोल्युटली रॉंग. का? व्हेरिएबल कोण आहे? एक्स. वाय काय? कॉन्स्टंट आहे. खड्ड्यात घाला त्याला. मग हा काय आला माझा? 0. वाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट, एक्स माझा व्हेरिएबल. मग इथं आन्सर काय आला? मायनस 3a. आन्सर मानला. काही प्रॉब्लेम आहे का? नो पे. ओके, त्याला आपण फंक्शन पकडू. तर हा झाला माझा कोण रे बेटा? मग व्हॉट विल बी द आन्सर? 3x स्क्वेअर मायनस 3ay. सो डो एफ विथ रिस्पेक्ट टू वाय काय रे? आता याचाच मला इथं कोण आहे? व्हेरिएबल वाय आहे. परफेक्ट. एक्स काय आला? कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. वाय क्यूब डेरिव्हेटिव्ह कृपया 3y स्क्वेअर dy बाय dx लिहायचं नाही, कारण व्हेरिएबल कोण इथं? वाय. ऑलवेज बी केअरफुल. इथं काय सांगा आन्सर मला? मग 3ay च्या ऐवजी 3x, कारण काय? 3x पूर्णपणे कॉन्स्टंट आहे. मग आन्सर काय सांगायचं मला? 3y स्क्वेअर मायनस 3ax. सो आन्सर काय आलं बेटा आपला आता? dy बाय dx. आणि हा, जेव्हा तुम्ही हे घेताल, या कार्यकर्त्याला विसरायचं नाही. हा जो कार्यकर्ता आहे तो तुमचा प्राण घेऊ शकतो. प्राण म्हणजे तुमचे मार्क, ठीक आहे. याला विसरलात की खपला. 3x स्क्वेअर मायनस 3ay अपॉन 3y स्क्वेअर मायनस 3ax. आता जर तुम्ही हुशार असताल तर पहिले मध्ये मल्टिप्लाय करा. 3 कॉमन करून कटू का? चला 3 गेले खड्ड्यात. मायनस मध्ये मल्टिप्लाय करा. मायनस x स्क्वेअर प्लस ay अपॉन y स्क्वेअर मायनस ax. याला असेल बघा मी ay मायनस x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस ax. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर.
तुम्ही काय करा, आपण नॉर्मलच्या वेने ट्राय करा, हेच आन्सर तुम्हाला एक्झॅक्टली सेम भेटेल डेफिनेटली. ओके, चल लिहून घ्या बेटा फास्ट मध्ये. We have it. Yes, absolutely we have it. चला झालेपर्यंत बघा, दरवेळेस ही मेथड वापरायची गरज नाही, कधी कधी तुम्हाला नॉर्मल मेथड वापरावं लागते. हे तुम्हाला ट्रिक दिले पण कारण एकाच मध्ये असेल तर दोन मध्ये थोडंसं अवघड पडतं. सो बी केअरफुल वाईल डुईंग इट. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन वर मूव ऑन करूया. नेक्स्ट क्वेश्चन काय असेल बघा. क्या होगा क्या होगा क्या होगा क्या पता. sin square x plus 2 cos y plus xy is equal to 0. dy by dx is equal to तुम्हाला काढायचं आहे. हा एकदम पाच आहे सर, काहीतरीच क्वेश्चन घ्यायला म्हणा. आता आम्हाला सगळं कळलंय. f of x is equal to 0, f of x y is equal to 0. आता मी डायरेक्ट बघा असं मी असं दणदणीत काढतो. आम्हाला गरज पण नाही त्याची करायची, बरोबर आहे. याला व्हेरिएबल पकडा. वर कोण असणार बेटा, डो एफ बाय डो एक्स. खाली कोण असणार आहे, डो एफ बाय डो वाय. डो एफ याचा व्हेरिएबल काय आहे, बाहेर कोणतं फंक्शन आहे, पटकन yes it is composite function. बाहेरचं फंक्शन स्क्वेअर म्हणजे काय येईल, 2 मधलं फंक्शन sin x as it is, मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह sin डेरिव्हेटिव्ह cos x. बघा फास्ट लिहितो, ठीक आहे मी, म्हणून प्रॅक्टिस करायचं. चला cos y काय, व्हेरिएबल कोण आहे x, कांस्टेंट कोण आहे y, इसका मामला गायब. x y मध्ये कांस्टेंट कोण आहे y, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आला 1, मग कोण आला सोबत त्याच्यामध्ये y. इथं मायनस विसरायचं नाही. इथं व्हेरिएबल कोण आहे, आता हे विचारा कटला याचा व्हेरिएबलचा 0. कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय आला इथं -2. कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय आला sin y, पण कसा मायनस. x मध्ये व्हेरिएबल कोण आहे y, x कोण आहे कॉन्स्टंट आहे. सो डेरिव्हेटिव्ह काय आला y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि x साईडला पडला. मग आपला आन्सर झालं की बेटा याच्यामध्ये sin 2x व्हॅल्यू का भेटता, इफ यू नो व्हॉट आय मीन, प्लस y आपण खाली किती x - 2 sin y. आता याला तुम्ही मायनस खाली फेका किंवा असं ठेवा ॲज यू विश. सो द आन्सर विल बी, आता त्याला खाली फेकू जसं मला आवडत नाही इथे, y प्लस किंवा sin 2x प्लस y किंवा y प्लस sin 2x या मायनस मध्ये मल्टिप्लाय करा 2 sin y मायनस x. डन डन डन. ओके 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 डन. दिस इज द आन्सर. फियास्टो फास्ट. ऑप्शन पण आहे बेटा, ऑप्शन लिहिणार नाही पण मी ऑप्शन म्हणजे तुक्के मारता, ए बी सी डी ई एफ करता, ठीक आहे. चल सो द नेक्स्ट क्वेश्चन दॅट वी आर गोना डू इट्स स्लाइटली डिफरंट नाउ. ओके, आता हाच दरवेळेस फॉर्मॅट मला सांगणार नाही, थोडंसं वेगळं काहीतरी या क्वेश्चन मध्ये आपण. ओके, तर क्वेश्चन बघा काय म्हणते. क्वेश्चनचं काय म्हणतो आपण, तू x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 dy बाय dx व्हॅल्यू किती. ऑप्शन देऊन टाकू. ऑप्शन तर असे डेंजर आहेत. 0 1 y. ऑप्शन बी 99x अपॉन 0 1y. ऑप्शन सी 99 upon 101 y by x. त्यानंतर ऑप्शन नंबर डी काय गाडी बेटा आपला 99y upon 01x. अरे बापरे, oh my god सर, क्वेश्चन एवढा मोठा म्हणताय तुम्ही आणि एवढं मोठे विचित्र आन्सर आहेत. आपल्याला 3 खाने करून घेऊया म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडतं. चौथा काय हो, लिहिला क्वेश्चन, पॉज करून ट्राय करा बघा. तर बघा याच्यामध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण याला सोपं करता येईल का बघूया. आता हे इथे लॉग आहे, बेसला 10 आहे आणि इथे मला समोर 2 दिसतंय. 2 काय रे बेटा, एक कॉन्स्टंट आहे. आता हे आपल्याला काढायचं, ठीक आहे. तर 2 आपला कॉन्स्टंट आहे. सो हाऊ टू मेक इट सिंपल. तर तुम्हाला जर लॉगची प्रॉपर्टी माहित असेल तर हा 10 ला मी तिकडं पाठवलं तर तो 2 ला काय येईल, शिंगावर येईल, बरोबर आहे.
सो मेक दिस लाईक दिस. घेतलं का शिंगावर त्याला. मग याच्याने काय झालं सोर्स. ओके 10चा पॉवर 2. या साईडला म्हणजे काय बेटा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. ओके पण इन्स्टेड ऑफ दॅट आपण असं सोपं जाऊया. ठीक आहे कारण 99 100 वगैरे दिसतात आपल्याला. ठीक आहे ओके एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन इन्स्टेड अपॉन काय करू आपण इकडे मल्टिप्लाय करूया. 100 इंटू काय रे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. काय बनलं हे 100 एक्स स्क्वेअर प्लस 100 वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का नाही. आता त्याला सिम्प्लिफाय करा बघा रे. एक्स स्क्वेअर तिकडे काय आला मग 99 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर तिकडे गेला काय म्हणला मग 101 वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 0. एवढं फालतू असं लिहिलं आम्हाला तुम्ही. झाला त्याच्या काय डेरिव्हेटिव्ह काय सरळ सरळ काय आला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आला सांगायचं 99 इंटू 2x प्लस 101 इंटू 2y dy बाय dx इज इक्वल टू काय आला 0. कारण y चा व्हेरिएबल कोण आहे x आहे. y काय डिपेंडंट व्हेरिएबल. मग कॉमन काय निघाला 2 इकडून कॉमन निघाला. मग 99 इंटू x प्लस 101 इंटू y dy बाय dx इंटू 2 इज इक्वल टू काय आला 0. तर 2 गेला खड्ड्यात. तर आला इथे इथं 99x प्लस 101y dy बाय dx इज इक्वल टू काय आला 0. मग 101y dy बाय dx इज इक्वल टू काय आला मायनस 99x. मग काय बनला बेटा हा dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99x अपॉन 101y. असं तुम्हाला ऑप्शन कुठे दिसतं का बेटा. कॅन यू स्पॉट द ऑप्शन हियर. येस 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 विच वन इज दॅट. बघा रे मायनस मायनस आहे इथं आयच्या घरात. ऑप्शन नंबर ए भेटला की भेटला आपल्याला. डन. काय चुकलं का आपलं नो. इट्स अ व्हेरी सिंपल. 1 2 3 4 5 6 7 8ला स्टेपला आपला आन्सर आला विदिन 2 मिनिट्स. ओके की नाही. इट इज व्हेरी 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 सिंपल. कंपोजिट प्लस इम्प्लिसिट. ओके कळेपर्यंत चला मिटवायचं मग हे. Okay. So now we'll move on to the next question. काय क्वेश्चन बेटा x raised to k plus y raised to k is equal to a raised to k. आणि तुम्हाला दिलेली गोष्ट अशी आहे की a आणि k are greater than 0. तर तुम्हाला dy by dx plus y by x चा power 1 by 3 is equal to 0 हे दिलेलं आहे. then k is equal to किती हे तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये k च्या ऑप्शन्स बघा 1 by 3 3 by 2 2 by 3 आणि d 4 by 3. ओके इट्स नॉट इम्प्लिसिट बट यू कॅन कन्सिडर. ठीक आहे डोंट वरी घेऊन टाकायचा मला क्वेश्चन. तर बघा तुम्हाला x रेस टू k दिलेला आहे प्लस y रेस टू k दिलेला आहे a रेस टू k दिलेला आहे. तुम्हाला dy बाय dx प्लस y बाय चा पॉवर 1 बाय 0 म्हणलंय. तर तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची. तर सरळ सरळ आपण जाऊया गावाला कोणत्या डिफरन्शिएशनच्या. x रेस टू k तुमचा ग्रेटर दॅन 0 म्हणजे k इज अ कॉन्स्टंट. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आलं बेटा k x रेस टू काय आला k मायनस 1. सिमिलरली y चं सेम k y रेस टू k मायनस 1 सोबत कोण राहिला dy बाय dx आणि a इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा तर डेरिव्हेटिव्ह काय बेटा 0. तर बघा आता बाळांनो k कॉन्स्टंट एक खड्ड्यात घाला त्याला. तिकडे गेला का खड्ड्यात तो का गेला. k कॉमन काढला आणि 0 बाय k घेऊन गेला भेटून गेला आपल्या. ओके तर आता मला dy बाय dx सेपरेट पाहिजे कोणी सोबत नको. मग dy बाय dx सेपरेट पाहिजे काय करतो बघा x रेस टू k मायनस 1 y रेस टू k मायनस 1 ला त्याने डिवाइड केलं. इथं राहिला 1 dy बाय dx 0 अपॉन समथिंग इज 0. ओके तर मग इथं राहिलं का dy बाय dx प्लस
एक्स बाय वाय चा पॉवर k मायनस 1 इज इक्वल टू काय 0 आहे. पण बघा रे बाळांनो, dy बाय dx ला dy बाय dx इथं आहे, 0 ला 0 आहे, पण इथे माझ्याकडे काय आहे, कंपॅरिझन करताना या दोघांचं कंपेअर बघा काय करतोय मी. dy बाय dx dy बाय dx आहे ऍब्सोल्युटली करेक्ट, 0 ला 0 आहे ऍब्सोल्युटली करेक्ट, प्लस मध्ये इथे x बाय y चा पॉवर k मायनस 1 आहे, इथे y बाय x चा पॉवर 1/3, म्हणजे या दोन टर्म माझ्या सेम पाहिजे. बघा रे, मग x बाय y चा पॉवर k मायनस 1 शुड बी इक्वल टू काय रे, y बाय x चा पॉवर 1/3. इथं वर x आहे, इथे वर काय y, मला उलट करू का बेटा, उलट करतो म्हणजे काय केलं, x बाय y ला उलट केलं आणि तिथे काय बनला हा मायनस. प्रॉपर्टीज ऑफ सडन डायसेस, येस 9वी 10वी आम्ही शिकलो होतो सर, करोना पिरियड मध्ये. नाही बिलकुल नाही, तुम्ही हुशार आहात, करोना पिरियड मध्ये पण तुम्ही शिकलेला आहात. x बाय y याचं मीनिंग काय, पॉवर शुड बी ऍब्सोल्युटली सेम, k मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1/3, 1 मायनस 1/3, मग काय आन्सर आलं 2/3. तर k ची व्हॅल्यू काय आली 2/3, ऑप्शन नंबर सी. आणि तर मित्रांनो तुम्हाला मी सांगायचं विसरलो होतं, हा क्वेश्चन होता जे डबल ई मेन 20 का. ओके चलो लिख, एवढा सोपा काय, तुम्ही आमची रिस्पेक्ट करत नाही सर, तुम्हाला असं वाटतं की आम्ही चिल्लर आहेत. नाही मित्रांनो, आय डोंट थिंक सो, यू आर नॉट चिल्लर, यू आर थिलर. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला आपण मूव ऑन करूया. आता हा क्वेश्चन IIT स्क्रीनिंग नावाची एक्झाम होती, कधीच्या काळी 2004 च्या काळी, त्या याच्यामधला क्वेश्चन आहे, म्हणजे ऍब्सोल्युटली चांगल्या एक्झामचा क्वेश्चन आहे. झोपून का रे, डोंट स्लीप. क्वेश्चन बघा काय आता, एवढा पांचर क्वेश्चन सर, IIT ला काय आम्ही एक्सपेक्टच करू शकत नाही, एक्सेप्ट पण होणार नाही, पण माझ्या हातात नाही बाळांनो, ते तुम्हाला जे दिलंय ते वाय डॅश जे दिलंय ते मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. IIT अच्छा, ऑप्शन तुम्हाला देऊन टाकू, चला ठीक आहे, चिल्लर ऑप्शन्स, मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला द्यायला, ठीक आहे चला ओके. तर बघा कधी लक्षात ठेवा मित्रांनो, एखादा मॅथ्सचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय म्हणजे तुम्ही बनता डिटेक्टिव्ह, सगळ्यांना माहिती आहे दया कुछ तो गडबड आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कोणताही जेव्हा क्वेश्चन येईल ना, क्वेश्चन आला की बघायचं काय की बाबा मला याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे. जसं की आपण पोलिसांचं डिटेक्टिव्ह किंवा आपण जे सिरीज बघतो, लेट्स से क्राईम पेट्रोल आहे किंवा CID, काय करतात रे ते, बघतात रे मर्डर सीन किंवा मर्डर सीन झालेला आहे, कुठतरी खून झालेला आहे, तर त्या साईटवर त्यांना काय काय क्लूज भेटतात हे सगळं चेक करतात ते, बरोबर आहे. त्यानंतर मग डोकं लावतात बाबा हे काय झालं असेल त्याच्यामध्ये, मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या आय विटनेस बघतात, हे सगळ्या गोष्टी करून शेवटी काय करतात रे, आपल्या क्रिमिनलला ते नॅप करतात, बरोबर आहे. सो बेसिकली आपल्याला या क्वेश्चनला बघितल्यानंतर लगेच गोष्टी कळायला पाहिजेत. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन कसं काय, वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन आहे, ओके. आणि वाय डॅश ऑफ 0 चा मीनिंग काय, याच्यामध्ये y चा मध्ये कोण असतं, x, म्हणजे ही कशी व्हॅल्यू झाली बेटा, x ची व्हॅल्यू झाली, म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला x ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे 0 ठेवायची. ओके सर इथपर्यंत कळलं. याला बघून मला काय दिसतं की इम्प्लिसिट आहे, कारण मी सेपरेट करू शकत नाही. येस ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. पळवा गाडी, आपल्याला तर डायरेक्ट फॉर्म्युला माहितीच आहे, लॉग ऑफ x प्लस वाय. याला कसं सॉल्व्ह करायचं, -2xy इज इक्वल टू काय केलं, याला 0 बनवलं, मग हे काय बनलं माझं f ऑफ xy बनलं, बरोबर आहे. सर तुम्ही आम्हाला सांगितली ट्रिक ती आम्ही वापरतो, वापर ना बाबा, मला का त्रास देतोस. मायनस इथे काय येईल, ∂f बाय ∂x अपॉन ∂f बाय ∂y. कृपया बोर्ड वाले विद्यार्थी जे बोर्ड साठी बघतायत, बेसिक साठी, कृपया ही मेथड वापरू नका बोर्ड मध्ये, बोर्ड वाल्यांना ही मेथड जमणार नाही, तुम्हाला प्रॉपर मेथडच अप्लाय करायला लागेल. ओके सो यू हॅव टू बी केअरफुल व्हाईल डुइंग इट. ओके तर बघा रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू x, कांस्टेंट कोण याच्यामध्ये, स्माइल करा, खुश रहो, तुम डेरिव्हेटिव्ह सीख रहे हो. x व्हेरिएबल कोण, y. ओके सो व्हेरिएबल y आहे बेटा याच्यामध्ये, सॉरी व्हेरिएबल y नाही, कोण व्हेरिएबल x, कांस्टेंट कोण मग y. याचं काही घेणं नाही का नाही, मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन 1 बाय
एक्स प्लस वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, वाय डेरिव्हेटिव्ह 0, कट होईला याच्या समोर आपण मायनस ला लिहायला टाकूया. आणि याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे एक्स, वाय कोण आहे कॉन्स्टंट. मग आन्सर काय आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, विच वाय ला वाय ॲज इट इज ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू कोण वाय, दाखवूनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह अगेन सेमच आहे की सर, कशाला डोक्याला ताप द्यायला आमच्या, बरोबर आहे की नाही इथपर्यंत. खूप टेन्शन आहे ना, खूप टेन्शन झालं. नाही टेन्शन घेऊ नका, इट्स व्हेरी व्हेरी इझी. पेसेंट करायचं तुमची इच्छा, करा ना करा, आय डोंट केअर. बघा आता इथं मला x ची व्हॅल्यू 0 तर माहिती आहे, इथून मला कळलं, हिंट भेटली. आता मला आय विटनेसनी एक गोष्ट सांगितली, सर मी इथे ही गोष्ट बघितली, हाईट त्या माणसाची 6 फूट होती आणि कदकाठी अशी चांगली जाडजूड होती आणि माणूस थोडासा काळा होता. तुम्ही काय करणार, तुमच्याकडे जेवढे पॉसिबल सस्पेक्ट आहेत तुम्ही काय करणार, त्याच्यापैकी चेक करणार, बाबा 6 फूटवाला कोणी आहे का, काळा माणूस कोणी आहे का, असं थोडा हट्टाकट्टा आहे बघणार. हा दिसला की आपल्याला एक काय दिसला, एक्स ची व्हॅल्यू इकडे 0 ठेवली तर मला काय भेटतंय रे, वाय भेटू शकतंय. मग कसं भेटतंय बघा, एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर लॉग ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 प्लस वाय इज इक्वल टू 2 इंटू 0 इंटू वाय. का केलं आपण हे, कारण इथे जर एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवली, वाय काय, what is y, y, okay, so that's why we have to do for y. खूप जास्त y झाले, ठीक आहे. तर मग log y is equal to 0 लक्षात ठेवा बेटा, याच्यामध्ये log y is equal to 0 बेस काय असतो त्याचा e, आणि कधी पण जर log 0 आला मिनिंग काय झालं, मधली क्वांटिटी काय आली, y is equal to 1, कारण e यांनी काय घेतलं, e ने आला डोक्यावर घेतलं, e चा पॉवर 0 is 1. तर म्हणजे व्हॅल्यू काय झाली, x is equal to 0 असताना y काय म्हणला 1, उन व्हॅल्यू आली उन. ओके, मग ठेवून द्या याच्या इक्वेशन मध्ये, मग dy बाय dx काय म्हणला -1 अपॉन x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 1, -2 इंटू y ची व्हॅल्यू 1, खाली 1/0 प्लस 1 आणि x ची व्हॅल्यू काय आली इथे 0, -1 अपॉन 0 1, -2 अपॉन 1 अपॉन 1 1, -0. मग आन्सर काय आलं 1, -1. आन्सर विल बी 1. ऑप्शन नंबर आला की करेक्ट की बाळा, घाबरायचं कशाला. डन, आपण मायनस सरळ म्हणजे 1 आपला आन्सर आहे. ए जेव्हा आन्सर थोडंसं भीती वाटते, बट डोंट वरी, आपण ऍब्सोल्युटली करेक्ट आहोत. सो लिहून घ्या, घेतलं का लिहून बेटा, घेतले का. हो सर आम्ही घेतलं, डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता. यू कॅन मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू मला एवढी परमिशन दिल्याबद्दल मूर्खांनो, सॉरी कार्ट्यांनो आणि कार्टींनो, सगळ्या शिवाय बिचारा मुलांनाच का, थोड्या मुली पण खाऊन घ्यायला पाहिजे काहीतरी. चला, x e raised to xy is equal to y plus sin square x. तुम्हाला dy बाय dx काढायचा आहे at x is equal to 0. इथपर्यंत करेक्ट आहे. अगेन डिटेक्टिव्ह बना, काय बनायचं आपल्याला, मर्डर झालेला आहे. मर्डर म्हणजे कोण, y चा मर्डर झाला तर ओळखायचं आपल्याला, dy बाय dx आपल्याला काढायचा आहे. मर्डर झालाय, दिस इज युअर खुनी, तर या खुनीला काढायचं आहे. कधी पकडायचं आपल्याला, डेडलाईन दिली x is equal to 0 ला. मग मला काय माहिती पटकन, ओके मला काय माहिती, हे दिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला, x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. e raised to xy हे कॉम्पोजिट वाटतंय मला थोडंसं, y plus sin square x. याच्यामध्ये मला काय वाटतंय, इम्प्लिसिट. हा येस एक्झॅक्टली, इम्प्लिसिट भेटलं तुम्हाला. तर मग या सगळ्यांना फेका इकडे, काय म्हणला x e raised to xy minus y minus sin square x is equal to काय आला 0, f of xy is equal to 0. आता तर काय dy by dx काढायला काही वेळ लागतो का सर आम्हाला, आम्ही आता एक्सपर्ट झालेलो आहोत, एक्सपर्ट. ओके, पटकन इथं व्हेरिएबल कोण x म्हणजे y काय आला, परफेक्ट, इथं कॉन्स्टंट. मग इथं काय बेटा, इथं x आहे, इथं इथं y आहे, मी त्याला काय ट्रीट करणार, u इंटू v चा म्हणजे d बाय dx ऑफ, तुम्हाला व्हॅल्यू डो बाय डो x ऑफ x इंटू e रेज टू xy. y चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 0, sin स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, -2 sin x इंटू काय आला, खास x.
आणि खाली अगेन सेम, इथे एक्स कॉन्स्टंट आहे खालीसाठी, ई रेस टू एक्स पण कॉन्स्टंट आहे, इथं वाय काय फक्त व्हेरिएबल आहे. मग एवढूसच विचारे काय बोललं हे असं झाकून ठेवलेलं कोण आहे ते व्हेरिएबल. एक्स कॉन्स्टंट बनला, ई रेस टू एक्स वाय डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स वाय, एक्स इंटू वाय याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण साईडला. कसं घेणार आपण डेरिव्हेटिव्ह, डो वाय ऑफ एक्स इंटू वाय. थोडंसं अवघड आहे बघ आपण काय म्हणलं याच्यामध्ये. एक्स आणि ई रेस टू एक्स वाय आपण वर पकडलं त्या केसमध्ये इथे एक्स व्हेरिएबल आहे, इकडे पण एक्स व्हेरिएबल आहे, म्हणजे हे काय म्हणला एक फंक्शन ऑफ एक्स आणि हा दुसरा फंक्शन ऑफ एक्स. मग त्यावर आपण डायरेक्ट इथे करू शकणार नाही, आपल्याला काय वापरावं लागेल इकडे यू इंटू व्हीचा फॉर्मॅट वापरावा लागेल. आता या जेव्हा आपण वाय साठी घेतोय याच याला एक्स काय माझा कॉन्स्टंट आहे, एक्स काय आहे कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे बेसिकली काय झालं रे k1 इंटू ई चा पॉवर k2 x असा फॉर्मॅट झाला. ओके, तर हा फॉर्मॅट झाला काय बनलं सांगायच्यामध्ये, एक्स तर साईडला पडला काही घेणं नाही, ई रेस टू एक्स वाय कंपोजिट झाला. ई रेस टू पहिला आपण बाहेरचं फंक्शन काय ई आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय सिरियस डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच तेच ठेवला, आणि मधला म्हणजे कोण एक्स वाय चा डेरिव्हेटिव्ह आपण साईडला पकडला. नंतर वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 sin स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा 0. u इंटू यू वापरा, u डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन इथे काय आला मग y. बघा तर तुम्हाला यायला पाहिजे, दिस इज ऍब्सोल्युटली बेसिक्स नाउ. x चा डेरिव्हेटिव्ह 1 e रेस टू x y आज इथे आहे काय बनला मायनस sin 2x अपॉन खाली काय येईल x e रेस टू x y डेरिव्हेटिव्ह ऑफ x कॉन्स्टंट आहे साइडला पडला, y डेरिव्हेटिव्ह 1 मायनस काय इथं 1. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता मग बघा रे काय येईल आन्सर मायनस xy e रेस टू xy मायनस काय आला sin 2x आणि प्लस आपला राहिला, ठीक आहे, प्लस e रेस टू xy साइडला ठेवला, आणि खाली काय येईल x स्क्वेअर e रेस टू xy मायनस 1. थोडंसं किचकट बघा याच्यामध्ये, तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्या काही फरक पडत नाही, असं घ्या काही फरक पडत नाही, फक्त इथं नीट केअरफुल राहायचं कारण इथं व्हेरिएबल कोण आहेत 2 x आहेत. सो u इंटू v बनला, आपण u इंटू वापरला, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v घेताना काय x माझा कॉन्स्टंट लक्षात ठेवा, x डोक्यात फिक्स करायचा का कॉन्स्टंट आहे, x व्हेरिएबल नाही. e रेस टू xy चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू xy आला, आणि प्लस या वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 y कॉन्स्टंट साइडला पडला. ओके, बाकीचं सोपं आहे तुम्हाला. आता हे झालं माझं dy बाय dx, पण x ची व्हॅल्यू कधी आहे 0 आहे. अगेन x ची व्हॅल्यू 0 आहे, पण आपल्याला y माहिती आहे का, नो वी डोंट नो y सर. मग काय करायचं बरं, y ची गरज पडते का बघा, इथे x हा 0 चा हा पूर्ण पार्ट 0 आला, sin 0 0 हे v चा पॉवर म्हणजे y ची गरज नाही. आय एम ऍब्सोल्युटली ऑन लकी डे. म्हणजे काय म्हणतात मायनस 0 इंटू y इंटू e चा पॉवर एक्स वाय मायनस साइन ऑफ 0 प्लस e चा पॉवर 0 इंटू y खाली 0 e चा पॉवर 0 इंटू y मायनस 1, ही टर्म 0 ही टर्म 0, e चा पॉवर म्हणजे काय आला इथं e चा पॉवर 0, आपण खाली काय आला 0 मायनस 1 मायनस मायनस प्लस e चा पॉवर 0 म्हणजे 1. सो व्हॉट इज आन्सर आहे ऑप्शन नाही, आय एम एक्सट्रीमली सॉरी, इज देयर एनी मिस्टेक, उप्स ऑप्शन नाही कसे क्वेश्चन बरोबर लिहून गेला नाही, सॉरी ए चुकीचा क्वेश्चन बघतो, माय मिस्टेक सॉरी. मी बघ क्वेश्चन बघतो वेगळा, ऑप्शन बघतो वेगळा. ऑप्शन ए आहे -1, ऑप्शन बी आहे -2, ऑप्शन सी आहे 1, ऑप्शन डी आहे 2. ओके, सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. दिस घाबरू नका, मला काय चुकलं आपलं. नो नो, वी आर नॉट ॲट फॉल्ट, आय वॉज ॲट फॉल्ट ॲट लुकिंग फॉर द ऑप्शन. नो प्रॉब्लेम, फास्ट मध्ये लिहून घ्या. हा, आय होप तुम्हाला आयडिया येत असेल. आता हा क्वेश्चन अगेन विसरलो पुन्हा सांगायचा, हा क्वेश्चन IIT 1996, माय गॉड, ज्या वेळेस तुम्ही कुठेतरी होतात तुमच्या प्रिव्हियस जन्मात होता त्यावेळेसचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. मे बी तुम्ही IITचा हा क्वेश्चन तुम्ही सेट केला असेल लोकांना त्रास द्यायला, ठीक आहे, त्या काळामध्ये. IIT 1996 म्हणजे JEE ॲडव्हान्स बेसिकली, ठीक आहे. ओके, चल लिहून घ्या. आणि याच त्याच्यामधला आता आपण शेवटचा क्वेश्चन घेऊया आणि आजच्या लेक्चरला थांबवायचा प्रयत्न करूया, जर थांबला तर, ठीक आहे. चला शेवटचा क्वेश्चन आजचा. आणि तुम्हाला जर अजून क्वेश्चन पाहिजे असतील तर मला प्लीज कमेंट करा. मी सगळ्यात शेवटी जेव्हा आपला पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट होईल त्या मोमेंटला मी सगळं पुन्हा मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन्स आपण घेऊया. ते तर घेणारच आहे मी, बट स्टील अजून आता मला पहिलेच सांगून ठेवतो क्वेश्चन आहे JEE मेनचा, नाही तुम्ही तसं तुम्ही घोळ करता यांच्यासोबत, आणि ऑप्शन एक पहिलेच देऊन टाकूया आपण, ठीक आहे.
1 बाय ई मायनस 1 बाय ई आणि डी मायनस ई. बरं मला काढायचं काय याच्यामध्ये ते तर सांगितलंच नाही तुम्हाला. हां खून कोणाचा झाला आहे वायचा कुठं x इज इक्वल टू 0 मला काढायचं आहे. आता येतील काढतो मला. अरे एवढं सर चिल्लर क्वेश्चन तुम्ही विचारता मला तुम्ही काय समजलं आम्हाला. नाही तुम्हाला अतिशय हुशार समजलं मी म्हणूनच तो क्वेश्चन कसा आहे डी वाय बाय डी एक्स जे डब्ल्यू क्वेश्चन आहे. तर पहिले आपण लिहून घेऊया ई रेस टू वाय प्लस काय बोलतो मी ई रेस टू वाय प्लस एक्स वाय मायनस इज इक्वल टू 0. इथपर्यंत आपण लिहून घेतलं काही प्रॉब्लेम आहे नाही. मग हे काय म्हणलं माझं फंक्शन. अहो सर किती तर बोर करायचं तुम्ही आम्हाला डी वाय बाय डी एक्स लाय की पट पट चुपचाप न बोलता. अरे सॉरी बेटा झोपतोयस तू कारण मला म्हणून बोलणं भाग आहे. शांत बसलो तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अशांत करतं. एफ कुठे ला एफ आता मी सांगणार एफ एक्स व्हेरिएबल आहे वाय कॉन्स्टंट आहे ई रेस टू वाय डेरिव्हेटिव्ह का आला इथं 0. एक्स वाय मध्ये वाय कॉन्स्टंट आहे एक्स व्हेरिएबल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. ई गेला खड्ड्यात आय डोंट केअर मध्ये लिहून टाकू त्याचा कशाला मान अपमान करायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय ई रेस टू वाय व्हेरिएबल आहे ई रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह रेस टू वाय एक्स कॉन्स्टंट आहे वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय बनलं एक्स बनलं ई गेला खड्ड्यात. तर आज घेऊन त्याला आपण म्हणजे काय आन्सर मायनस वाय अपॉन ई रेस टू वाय प्लस एक्स. शेवटी आलो आपण फायनल आन्सरला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आला वाय प्लस प्लस नाही वाय अपॉन ई रेस टू वाय प्लस एक्स आणि हे कोणामध्ये मायनस मध्ये. तर सर आम्हाला फक्त एक्स इज इक्वल टू 0 म्हणण्यात आलं. आमच्यासोबत दगाबाजी दगा फटका तुम्ही का करताय. नाही बेटा दगा फटका करत नाहीये. ई रेस टू वाय प्लस एक्स वाय इज इक्वल टू ई असताना तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. ई रेस टू वाय ला ई रेस टू वाय हा कार्यकर्ता 0 झाला इज इक्वल टू ई. हा बरोबर इथपर्यंत मी काही चुकलो नाही पहिले सांगा. प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे. ई रेस टू वाय इज इक्वल टू काय ई इथं काय नाही म्हणजे काय असतं इथं 1. कृपया 0 म्हणणं का नाही तर रट्टा खाला इथं y च्या खाली 1 म्हणजे y इज इक्वल टू 1 अँड x इज इक्वल टू 0. ठेवून द्या कुठे याच्यात ठेवून द्या. मग काय बनलं dy बाय dx. y ची व्हॅल्यू किती आहे 1 पण बाहेर कोण आहे मायनस ई रेस टू वाय y ची व्हॅल्यू किती 1 ई रेस टू 1 x गेला खड्ड्यात बिचारा. किती त्रास होता असं म्हणताना आन्सर काय आहे माझ्याकडे. दिस इज द फायनल आन्सर. ओके सर आम्ही निघतो आता. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सगळं कळलं असेल. क्वेश्चन्स आन्सर -1 बाय कोणता ऑप्शन आहे बेटा ऑप्शन नंबर डी इज ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर. ओके तर मित्रांनो हे बघा हे होतं तुमचं इम्प्लिमेंटेशन फंक्शनचं. तर हे बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेसिक क्वेश्चन्स आहेत जेडब्ल्यू क्वेश्चन्स आहेत. अजून पण आपले पूर्ण टॉपिक्स क्लिअर झाले नाहीत त्यामुळे मी मिक्स क्वेश्चन अजून घेत नाहीये. ओके तुम्ही म्हणताल सर अजून ते मिक्स क्वेश्चन कुठे लॉग वाले क्वेश्चन नाहीत काय नाही. ओके पॅरामेट्रिक फॉर्म पण बाकी आहे. जेव्हा आपला पूर्ण कव्हर होईल टॉपिक वाईज मग एंडला आपण मिसलेनियस नावाचं एक घेऊ. त्याच्यामध्ये दणदणीत क्वेश्चन जेवढे जेडब्ल्यू चांगले क्वेश्चन आहेत मला वाटतं 10 15 20 जेवढे जमतील तेवढे आपण क्वेश्चन घेऊया. हे तुमचं सध्याला आपण सिरीजचं नावच काय आपल्या 0 पासून हिरो पर्यंत. सध्याला तुम्ही 0 नाही येत 0 पासून थोडंसं तुम्ही साईड ऍक्टर आले तर ठीक आहे. साईड ऍक्टर तुम्हाला बॉडी बनवायची ऍक्टिंग शिकायची. ऍक्टिंगची काही गरज नाही सध्याला पण ठीक आहे ऍक्टिंग शिकू आपण. नाहीतर तुम्हाला आवडतं ऍक्टिंग शिकायची मग शेवटी तुम्हाला बनायचं आहे हिरो. तर हिरोसाठी आपल्याला थोडा वेळ आहे. सो सध्याला बेस पूर्ण क्लिअर करत चला. बोर्डाचे पुस्तक सॉल्व्ह करा एनसीईआरटी सॉल्व्ह करा त्यानंतर सीईटी नंतर जेडब्ल्यू डायरेक्ट जेडब्ल्यू आला बेटा तर घाबरून चुपचाप झोपून जातात. सो डोंट डायरेक्टली गो टू जेडब्ल्यू. पहिले एक बेस क्लिअर करा नंतरच समोर पडवा गाडी. यू कांट बी हिरो इन वन डे. यू हॅव टू टेक सम एफर्ट्स फॉर दॅट. सॅक्रिफायसेस आर नीडेड. ओके सो खूप झालं मोटिवेशन. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल आणि तुम्ही हुशार आहात. काही जरी डाऊट आला कृपया कमेंट करा. आय विल ट्राय टू रिप्लाय. आय विल डेफिनेटली रिप्लाय फॉर डाऊट्स. उगी बाकीच्या कमेंटला मी रिप्लाय करणार नाही. थँक्यू थँक्स अ लॉट. विल स्टॉप फॉर द डे. टाटा बाय बाय सी यू.